हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आम्ही आहोत आता सध्या आलो आम्ही वाराणसीमध्ये. आत्ता जस्ट आम्ही आत्ता रूम बुक केली आणि सगळ्यात अगोदर आम्ही रेस्ट करणार, कारण का बाहेर खूप ऊन होतं. आम्ही 2 वाजता पोहोचलेलो, आरामात आम्ही आलेलो, असं काही गडबड नव्हती आम्हाला यायसाठी. आम्ही टॅक्सी करून आलेलो. मग आम्ही रूम केली, 2-3 तास आराम केला. मग आम्ही 5 वाजता निघालो आणि हॉटेलमधल्या एका दादानीच आम्हाला नेऊन सोडलं घाटाजवळ. तिथून म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर होतं जे घाट जे आहे, आणि तिथून बोट वगैरे सगळ्या फॅसिलिटी होत्या, बोट वगैरे. आणि आम्हाला तिथून गंगा आरतीला जायचं होतं. तर आम्ही निघालो. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे आणि छान वाटत होतं. सगळं गर्दी खूप होती, पण फर्स्ट टाईम आले, छान वाटलं. हे बघा पाठीमागचं देवाचं लूक सगळं म्हणजे मंदिराचं, आणि समोरून हा समुद्र पूर्ण. आणि बोटमध्ये आम्ही बसलेलो इथं आणि बोट निघाली. हा कसं अर्धा तास फिरवणार, 40 घाट आहे आजूबाजूला सगळं दाखवणार. त्यानंतर आम्ही मग गंगा आरतीला आम्ही जाणार होतो. बोटमधूनच आम्ही सगळं म्हणजे पाहणार होतो, गंगा आरतीचं पूजा आरती सगळं. त्यानंतर तोच बोट आम्हाला जिथून मंदिराची एंट्री आहे ना तिथं सोडणार होता. तिथून आम्ही मग दर्शनाला जाणार होतो महादेवाच्या. तर मग आम्ही तसंच केलं, त्याने आम्हाला सगळं फिरवलं अगोदर. मग आम्ही दर्शनाला गंगा आरतीसाठी खूप छान दर्शन झालं. त्यांनी आम्हाला मंदिराच्या बाहेर सोडलं, आम्ही आतमध्ये गेलो. खूप सुंदर दर्शन झालं आणि 2 वेळा दर्शन केलं आम्ही. एक धर्मदर्शन आणि एक पैसे देऊन दर्शन केलं, त्यामुळे स्पर्श दर्शन झालं. खूप छान झालं. मग येते वेळेस आम्हाला मस्त बनारसी पान, वाराणसीला आल्यानंतर इथं बनारसी पान तर झालंच पाहिजे. तर आम्ही आमचं जेवण वगैरे केलं, आम्ही ते शूट नाही केलं मी. तर इथं मस्त बनारसी पान बनत आहे. तो सगळं खूप सारे मसाले, चेरी, सोप, काय काय माहिती नाही मला एवढं जास्त. तो छान स्पेशल आम्ही सांगितलेलं बनारसी पान बनवायला, तर तो मस्त पान बनत होता आणि मी त्याचा शूट घेत होते. आणि मग आम्ही जवळ होतं आमचं तिथून आमचं हॉटेल. हे बघा पान मस्तपैकी 2 चेऱ्या दिलेल्या, सिल्वर वगैरे लावून, चमकी वगैरे लावून, काय म्हणतात त्याला. आम्ही खाल्लं, एन्जॉय केलं, छान होतं, टेस्टी. वेगवेगळ्या टाईपचं खूप काय काय टाकलं त्यांनी मसाले. आणि आम्ही मग चालतच जात होतो आम्ही, कारण का पाहत होतो मार्केटमध्ये काही असं वेगळं मिळतं का किंवा असं काही. कारण का झालं होतं सगळं आमचं, 9च वाजले होते. 8:30ला आम्ही 8 वाजता पोहोचलेलो आम्ही म्हणजे मंदिराच्या बाहेर. 9पर्यंत आम्ही बाहेर पण आलेलो. हे बघा मस्त पान खात आहे, छान लागत आहे. बनारसी पान छान आहे. आम्ही चाललो आता घरी, आमच्या हॉटेलवर चाललो. झालं आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. ये मंदिर काशी विश्वनाथ मंदिर.
जास्त लांब नाही आमचं, 1 किलोमीटरवर आमचं रूम आहे, त्यामुळे आम्ही पायी जातोय. पाहतोय काय नवीन खायला वगैरे किंवा आम्ही आता वाराणसी रेल्वे स्टेशनला खूप मोठं आहे. आता 5:40 झालेत. आम्ही आलो इथं वंदे भारत ट्रेनजवळ, रेल्वे स्टेशनला आलेलो वाराणसी. आता 6 वाजता दिल्ली वाराणसी दिल्ली ट्रेन आहे वंदे भारत. आम्ही फर्स्ट टाईम जात आहोत, खूप एक्सायटेड आहोत. सकाळी सकाळी पण थकलो थोडंसं, झोप वगैरे नाही झाले व्यवस्थित. आणि हे बघा माझ्या मागे ट्रेन आहे, 6 वाजता निघेल आता. निघाली आमची वंदे भारत 6 वाजता. बघू आता फर्स्ट टाईम इकडं अक्षत आम्ही बसलो 15-20 मिनिटांनी. आमच्याजवळ गरम पाणी आणि हे चहाचं प्रेमिक्स, विलायचीवाला चहाचं प्रेमिक्स होतं आणि एक ना कुकीज टाईप होतं. तर आम्ही ते एन्जॉय केलं आणि सकाळी चहा पिऊन निघालो होतो आम्ही हॉटेलवरनं, पण इथं परत बोर होत होतं आणि झोप पण येत नव्हती आम्हाला. मग आम्ही चहा पिला, हे कुकीज पण खाल्लं. छान होतं हे आणि मस्त गरम गरम चहाचा स्वाद घेत आमचा प्रवास सुरू झाला असा. आणि झोप काही आली नाही आम्हाला, मग नंतर झोप आलेली. मग आम्ही खाऊन नंतर 11:30 वाजता जेवायला पण आलेलं. गरम गरम छान होतं जेवण. हा नाचणीचा लाडू पण आलेला सोबत स्वीट म्हणून, आणि दही पोळी आणि मस्त भाज्या, 2 भाज्या, राईस वगैरे सगळं आलेलं. मग आम्ही गरम गरम सगळ्यांनी जेवून घेतलं 11:30 वाजता आणि थोडा वेळ झोपलो आम्ही. बरोबर शार्प ट्रेन होती. 2 वाजता आम्हाला दिल्लीला सोडलं. तिथून आमची 2:30 वाजता ना कनेक्टेड ट्रेन होती आमची चंदीगडसाठी. तर आम्हाला वाटत होतं मिळेल की नाही, पण आम्हाला राईट टाईमला गाडी असल्यामुळं वंदे भारत आम्हाला वेळ मिळाला. मग आम्ही 2:30 वाजता रेल्वे म्हणजे तिथूनच आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलेलो आणि नंतर आम्ही 6 वाजता घरी पोहोचलो. नंतर नेक्स्ट डे आम्ही सगळं प्रसाद वगैरे सगळ्यांसाठी आणलेला ऑफिसमध्ये किंवा माझ्या मैत्रिणीला वगैरे सगळ्यांना पॅक केला आणि सगळ्यांना अनुजने घेऊन गेला आणि इथं आंबा एन्जॉय करत होता. आणि प्लीज तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग, मी खूप मेहनत करत आहे आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.